हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.1चा 10th प्रॉब्लेम सॉल्व करूया. तर हा आहे आपला प्रॉब्लेम. tan a अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ए होल स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर ए होल स्क्वेअर इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस ए. तर हा प्रॉब्लेम प्रूव्ह करण्यासाठी आपण लेफ्ट हँड साईड घेऊया. LHS इज इक्वल टू tan a अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ए होल स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर ए होल स्क्वेअर. तर टॅन ए जसाचा तसा ठेवूया अपॉन आता 1 प्लस टॅन स्क्वेअर एला आपण सेक स्क्वेअर ए लिहू शकतो. सेक स्क्वेअर ए आणि त्याचा स्क्वेअर आहे परत इथे प्लस कॉट ए जशाच तसा ठेवूया. कॉट ए अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर एला आपण कोसेक स्क्वेअर ए लिहू शकतो. कोसेक स्क्वेअर ए आणि त्याचा स्क्वेअर आहे परत. तर आता हे येणार टॅन ए अपॉन सेक स्क्वेअर ए आणि होल स्क्वेअर असल्यामुळे सेक रेज टू 4a असं होणार आहे प्लस कॉट ए अपॉन कोसेक स्क्वेअर ए आणि त्याचा स्क्वेअर दॅट इज कोसेक रेज टू 4a. तर टॅन ए म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला साइन ए अपॉन कॉस ए आणि 1 अपॉन सेक रेज टू 4aला आपण कॉस रेज टू 4a असं लिहू शकतो. कारण सेक आणि सेक आणि कॉस हे एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. प्लस कॉट ए म्हणजे कॉस ए अपॉन साइन ए आणि इंटू 1 अपॉन कोसेक रेज टू 4aला आपण साइन रेज टू 4a असं लिहू शकतो. कारण साइन आणि कोसेक हे एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. तर हा कॉस ए कॅन्सल होऊन इथे 4च्या ऐवजी याचा पॉवर 3 येईल. सिमिलरली आता साइन ए कॅन्सल होऊन इथं 4च्या ऐवजी पॉवर 3 येईल. तर आपल्याकडे काय काय शिल्लक राहिलं पहा. साइन ए इंटू कॉस क्यूब ए प्लस कॉस ए इंटू साइन क्यूब ए तर इथं साइन ए आणि कॉस ए कॉमन निघतं दोन्ही टर्म्समधून. तर साइन ए इंटू कॉस ए कॉमन घेऊया आपण. आपल्याकडे काय शिल्लक राहील इथून कॉस स्क्वेअर ए शिल्लक राहील आणि इथून साइन स्क्वेअर ए शिल्लक राहील. साइन स्क्वेअर ए आणि आपल्याला माहिती आहे कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए हा 1 असतो. म्हणून इथं काय राहील साइन ए इंटू कॉस ए इंटू दिस ब्रॅकेट इज 1. तर आता हेच पाहिजे आपल्याला साइन ए कॉस ए पाहिजे आपल्याला इज इक्वल टू RHS. LHS इज इक्वल टू RHS. hence proved. थँक्स फॉर वॉचिंग. परत भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये विथ अनदर कन्सेप्ट ऑर प्रॉब्लेम. टिल देन गुड बाय.